झी 24 तास एक पाऊल पुढे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज राजकारणाचं मैदान सोडून क्रिकेटच्या पिचवर बॅटिंग करताना दिसले। निमित्त होतं अपंग क्रिकेट टूर्नामेंटचं। स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या पोलीस ग्राउंडवर करण्यात आलं। अर्थात पृथ्वीराज बाबांना क्रिकेटचं पिच काही नवीन नाही। शाळा कॉलेजमध्ये त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलाय। आज मात्र बऱ्याच काळानंतर बॅट हातात घ्यायची संधी त्यांना मिळाली। अगदी विरोधकांचे आरोप टोलवावेत तसाच बॉलही त्यांनी लीलया टोलवला। यावेळी माजी कसोटीपटू अजित वाडेकरसह बीसीसीआयचे अधिकारी उपस्थित होते। यंदा स्पर्धांचं हे 25वे वर्ष आहे। बीसीसीआयकडून या स्पर्धांना आर्थिक मदत मिळत नसल्याबद्दल वाडेकर यांनी खंत व्यक्त केली। मुख्यमंत्र्यांनीही स्पर्धांना मदत करण्याचं बीसीसीआयला आवाहन केलं। क्रीडा धोरणामध्ये अपंग खेळाडूंच्या करता योजना आहेत। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की अपंग धोरणाच्या अंतर्गत आपण सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील आरक्षण दिलेलं आहे। खेळाडूंच्या करता उत्तेजन आहे। आणखी काही जर सूचना आल्या तर आम्ही त्यांना देऊ। पण आता क्रिकेट एक श्रीमंत असोसिएशन असा एक समज आहे, पण तो खरा नाही, कारण तो काही सगळ्यांनाच काही मदत करत नाही। तर बीसीसीआयने यांना या संघटनेला मदत करावी। तसं पाहिलं तर आम्हाला त्याची मदत नको आहे, आर्थिक मदत नको आहे। आम्हाला फक्त पाहिजे त्याचं रेकग्निशन। ही रेकग्निशन त्यांनी दिलं की आम्हाला स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडनं पण आम्हाला लगेच रेकग्निशन मिळू शकतं, आणि ते जर मिळालं तर आमच्या अपंग खेळाडूंना जॉब्स वगैरे सहज मिळू शकतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।